रुक्मिणीच्या पालखीमध्ये एक वारकरी डोक्यावर रुक्मिणी मातेची मूर्ती घेऊन सहभागी झाला। यावेळेस त्यांच्याशी आपण बघतोय बातचीत केली होती आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी आणि त्यावेळेस त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील आपण जाणून घेणार आहोत। परंतु रुक्मिणी मातेची ही सुंदर मूर्ती घेऊन हा वारकरी जो आहे तो या पालखीत सहभागी झाला होता। 2 महिने झाले मी सगळे दागिने सर्चिंग करून स्वतः तयार केलेत। नथ वैशिष्ट्य मूर्ती म्हणजे प्रॉपर रुक्मिणी जशी आहे मग तशीच मूर्ती आहे ना, आतमध्ये जशी ओपन मूर्ती आहे अभिषेकाच्या वेळची तशीच मूर्ती आपण वेअर केलेली आहे आणि साडी सुद्धा तशीच नेसवलेली आहे, म्हणजे जेणेकरून ज्यांना तिथे जायला जमत नाही ते पंढरीचे दर्शन पुण्यात घेऊ शकतील। रुक्मिणीचं कलाकार हो हो, गणपतींना धोतर घालतो मी, पुण्यातल्या गणपतींना, मंडळांच्या गणपती। काय भावना होत्या ही सगळी मूर्ती तयार करताना आनंद होता आणि मला विदाऊट मूर्ती मी घेऊन वारीला जाऊच शकत नाही, कारण मूर्ती सगळंच जातो किती वजन असले तरी। आता हे 25 किलो वजन आहे, म्हणजे फुलांचं वगैरे सगळं धरून, पण तो आनंद वेगळा मिळतो, उलट त्रास होत नाही।